जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव शहरातील कीर्तिगा अर्बन शेवगाव निधी लिमिटेड आखेगाव रोड शेवगाव या शाखा क्रमांक 2 या उद्घाटन प्रसंगी सतीश महाराज घाडगे हे बोलताना म्हणाले की कुठलीही गोष्ट जिद्दीने व चिकाटीने केली तर त्याचं फळ 100% मिळतं। विश्वासाच्या जोरावर आपण आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळवतो। याच प्रेरणेतून आदर्श घेण्यासारखा असतो। कुठलेही क्षेत्र असो, सामाजिक असो, धार्मिक असो किंवा आध्यात्मिक असो, याला बेस असतो तो विश्वासाचा। याच विश्वासाच्या जोरावर आपण जीवनातील सर्व गोष्टी पूर्ण करू शकतो। याचं बँकेच्या माध्यमातून काहींना नोकरी, काहींना बँक व्यवसायातून कर्ज मिळाले तर काहींना ठेवता येईल असे समाजोपयोगी काम करणाऱ्या या दोन्ही निधी अर्बन शेवगाव शाखेच्या सचिन नलगे व त्यांचे बंधू मोठ्या जिद्दीने चिकाटीने काम करत आहेत। त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊन त्यांना गौरवण्यात आलंय। आणि कृतिका अर्बन शेवगाव निधी लिमिटेड याच्या उद्घाटन प्रसंगी सर्व एकत्र इथे जमलेलो आहोत। त्या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो का जसं सचिन सर असतील, रामेश्वर सर असतील, यांनी जसं आपल्या स्वकष्टातून व्यवसायामध्ये एवढी भरारी घेतली आणि एक या क्षेत्रामध्ये विश्वास स्थापन केला, तर सर्वांनी तरुण वर्गाला मी सांगू इच्छितो का सर्वांनी ह्या सचिन नलगे सर व रामेश्वर नलगे सर यांचं आदर्श घ्यावा आणि कशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये आपण विश्वास स्थापन करून व्यवसायामध्ये मोठं व्हावं। यांचा जर आदर्श घेतला तर कोणत्याही तरुणाला यशस्वी होण्याकरता यांचे योग्य आपल्याला मार्गदर्शन मिळेल। राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असताना संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असल्याचं दिसून येत आहे। वारंवार कारवाया करूनही कसाई सुधारायचे नाव घेत नाहीत। मात्र उपअधीक्षक वाघचौरे यांनी कठोर कारवाया करत असून मंगळवारी रात्री त्यांच्या काही कसाई शहरातील जमजम कॉलनी येथील एका पिकअपमधून मुंबई येथे गोमांस जाणार असल्याची माहिती मिळाल्याने कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस व सहकाऱ्यांनी जारवळ नाका येथे छापा टाकला। यावेळी एक संशयित पिकअप पुणा रोडमध्ये जाताना दिसल्याचं पिकअपचा पाठलाग करून हा पिकअप खांडगाव फाटा येथे रात्री 12:30 वाजेच्या सुमारास पकडण्यात आलाय। नगर तालुक्यातील आरणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील कॉपरचे वायर, स्क्रॅप मटेरियल व गल्ल्यातील ठेवलेली रोकड असा 1,90,980 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे। समाजातील वंचित दुर्बल नागरिक ज्यांना 2 वेळेचं जेवणही दुरापास्त आहे अशा गरजूंना निस्वार्थी भावनेतून बाफुणा पारक कुटुंबाने सुरू केलेला आनंद सुशील की रोटी या अन्नदानाचा उपक्रम स्तुत्य असून राहुरी तालुक्यातला हा एकमेवच असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। मला जितेंद्र आव्हाड यांचे वाईट वाटते, ते ओबीसी समाजाचे आहेत। ओबीसीचे आरक्षण वाचवले पाहिजे याबद्दल आतापर्यंत ते एक शब्द सुद्धा बोलले नाहीत। एक शब्द बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही अशी टीका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली। बुधवारी संगमनेर शहरातील जय जवान चौकात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या अनुषंगाने भुजबळ संगमनेरात आले होते। यावेळी भुजबळ म्हणाले। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीत खोडवा व ऊस पीक व्यवस्थापन जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी सुधार प्रस्तावित करताना म्हणाले की कार्यक्षेत्रात सभासद शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी ऊस उत्पादक वाढवावे यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दर्जेदार ऊस बेण्याचा मोफत पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतला। आगामी दुष्काळी परिस्थितीत खोडवा ऊस पीक व्यवस्थापनाबाबत सभासद शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचीही माहिती त्यांनी दिली आहे। काष्टी लिंपणगाव मध्यावर असणाऱ्या रेल्वे गेटवर अपघातग्रस्त रस्त्यांची रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेसेस फंडामधून 2017 ते 18 पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी
50,000ची मदत दिली जात आहे. राज्यात सर्वात प्रथम नगर झेडपीने हा उपक्रम राबवला आहे. या पार्श्वभूमीवर 2022 व 23 पर्यंत 137 कुटुंबांना अशा प्रकारे मदत देण्यात आली आहे. श्रद्धेच्या भावनेच्या विषयाला कमीत कमी निवडणुकीच्या काळात हात घालायचा नसतो. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे असे वाटत नाही. मधमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा? निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका असा सल्ला आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या मंथन शिबिरात खडसे बोलत होते. कुकडी संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये पाणी वाटप संदर्भात योग्य तोडगा निघाल्याने अखेर बुधवारी 12 वाजता लिंपणगावच्या वंचित शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी सोडण्यात आले. तालुक्यात रब्बी हंगामासाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथे संपते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.